नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू बिग बॉस बघतोस का? हा बघतो. तर तुला माहिती आहे की जो बिग बॉसचं घर आहे तो देखील हॉन्टेड आहे. हॉन्टेड आहे. हॉन्टेड म्हणजे बाई खरोखर, म्हणजे असं नाही आहे की एखाद्या व्यक्तीला ते दिसलंय, अनेक व्यक्तींना ते दिसलंय. म्हणजे इवन जर तू एपिसोड्समध्ये देखील दाखवलंय, खूप कंटेस्टंट आहेत जे घरामध्ये असताना त्याने ह्या गोष्टी जाणवल्यात, ते वेड्यासारखे वागू लागल्यात. इवन ट्विटरवर बऱ्याच गोष्टी आहेत जे लोकांना दिसल्यात. इवन त्यांचे जे क्रू मेंबर्स आहेत जे तिथे काम करतात, त्यांनी देखील हे गोष्टी अनुभवल्यात आणि त्यांनी बऱ्याच वेळा कमेंट करून किंवा ट्विटर थ्रू किंवा फेसबुकमध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यात. तर ही जी गोष्ट आहे ना भाई, ही एका कॅमेरामॅनची आहे बिग बॉसमध्ये. आता बिग बॉसचं जेव्हा तू घर बघशील ना, ते आलिशान बंगल्यासारखे असतं. तर तू कधी विचार केला की ते कॅमेरा कुठे असतात, आणि जिथे जर कॅमेरा आहेत तर ह्या लोकांना दिसत का नाही? तर जर तू त्यांचं पूर्ण सेट बघशील ना, तो अशा प्रकारे डिझाईन केलं आहे ना की ज्या त्यांच्या भिंत्या आहेत ना, त्या भिंती नसून काच आहे. तर त्या काचमधून आपण आतलं बघू शकतो, पण आतली लोक बाहेरचं काहीच बघू नाही शकत. तर तशा प्रकारे बऱ्याच गोष्टी त्यांच्या, जिकडे ते भांडी धुतात तिथे आहे, किंवा बऱ्याच ठिकाणी अशा अशा आहेत. तर जो पूर्ण त्यांचा क्रू असतो ना, कॅमेरा क्रू, हा बाहेरून त्यांना रेकॉर्ड करत असतो. कोणी व्यक्ती आत जात नाही तिथे, ठीक आहे. आणि जेव्हा बिग बॉस सुरू होतो ना, तो एवढा मोठा सेट उभारण्यासाठी तिकडचे लोक जवळजवळ 2-3 महिन्या आधीपासूनच सुरुवात करतात. आणि तो जो सेट आहे ना, तो इथे मुंबईत नाही, तो लोणावळा वगैरे त्या बाजूला आहे कुठेतरी. तो जो क्रू असतो ना, टेम्पररी तिथे शिफ्ट होतो. आणि जेव्हा काम चालू असतं आणि जेव्हा स्पेशली तो सीझन चालू होणार असतो, तेव्हा त्यांचं काम खूप जास्त वाढतं. त्यांना दिवस रात्र काम करायला लागतं. तर ही जी गोष्ट आहे ना, हे बिग बॉसमधल्याच एका क्रू मेंबरची आहे, एका कॅमेरामॅनची आहे. त्याचं नाव होतं सुरेश, ठीक आहे. आता बिग बॉस सुरू व्हायला बरोबर 12 दिवस उरले होते, ठीक आहे. बिग बॉस, मला वाटतं बिग बॉस 12 की 13 असं काहीतरी सुरू होतं, ठीक आहे. आता सुरेश आहे ना, कॅमेरामॅन होता आणि त्याला सगळे कॅमेऱ्याचे पोझिशन त्या दिवशी तयार करायचे होते. त्याला तो टास्क होता आणि त्याची डेडलाईन होती. त्यामुळे त्याला रात्री जागून त्याच्या टीमबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करायच्या होत्या. त्यांनी काय केलं ना, त्यांनी 1-2 ठिकाणी कॅमेरा लावून बघितलं आणि जो त्यांचा टीम मेंबर होता त्याच्याकडे कॅमेरा दिला आणि बोलला की एक काम कर, हा कॅमेरा तू आत प्लेस करून ये, इथे इथे प्लेस कर. आणि त्यांचं एका माग एक मोठी एडिटिंग रूम असते, एक मोठी, जिकडे ते लोक सगळ्या गोष्टी नोटीस करत असतात. ते आपण बघतो ना बिग बॉस लाईव्ह, ते लाईव्ह एडिट तिथेच होतं. त्यांनी ते आतमध्ये लावायला सांगितलं, त्यांच्या बेडरूममध्ये कुठेतरी. तो जो त्यांचा टीममेट होता, तो आतमध्ये जाऊन जेव्हा कॅमेरा फिक्स करत होता, अचानक त्याला आहे ना, कॅमेरा फिक्स करतेवेळी त्याच्या मागे एक सावली दिसली, एका बाईची शॅडो दिसली त्याला कोपऱ्यात. हे बघून सुरुवातीला त्याला वाटलं की मे बी काही असेल, म्हणजे परछाई वगैरे असेल किंवा कोणत्या गोष्टीची सावली असेल जी दिसू शकते, कारण एवढा काही उजेड नव्हता त्यावेळी, काळोख होता बऱ्यापैकी. त्याने इग्नोर केलं आणि काम सुरू ठेवलं. त्याला भीती वाटली हलकीशी, पण त्याचा भास समजून त्यांनी ती गोष्ट विसरली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. आता जसे जसे दिवस जवळ येत होते ना, तसं त्यांचं स्ट्रेस लेवल वाढत होतं की काम पटकन झालं पाहिजे. दुसऱ्या रात्री पण सेम, त्यांना रात्र झाली होती आणि त्यांना तेच कॅमेरा वगैरे फिक्स करायचे होते, कॅमेरा चेक करायचे होते. कॅमेरा काम करते नाही करत असेल तर चेंज करून, म्हणजे त्यावेळी त्यांना कोणता त्रास होऊ नये हे त्यांना कंटिन्युअस त्याची काळजी घ्यायची होती, ठीक आहे. तर दुसऱ्या दिवशी तो परत एक कॅमेरा चेक करत होता, तेव्हा त्यांना दिसलं की परत त्याच ठिकाणी तीच बाई दिसते. पण ह्यावेळी त्यांनी केस देखील सोडल्यात आणि तिला एका कोपऱ्यातून अशी डोकावून बघते बरोबर कॅमेरामध्ये. हे बघून तो खूप जास्त घाबरला. तरी पटकन सगळ्या लोकांना आवाज दिला आणि सगळे लोक एकसोबत आले. आणि जेव्हा बघितलं तर तिकडे काहीच नव्हतं, काहीच नाही. परत त्याला बोलली की बस झोप, तू झोपत नाही. ते लोक परत त्याचीच पागलमध्ये अशी गिनती करू लागले, बोलले की झोपत नाही, हे नाही ते नाही, झोप, आराम कर, त्याच्यामुळे भास होत आहेत. तर तो गेला, झोपला वगैरे. पण तिसऱ्या दिवशी भाई त्याच्यावर जे झालं ना, हे खूपच जास्त खतरनाक होतं. तिसऱ्या दिवशी त्याला एका रूममध्ये परत तशी काही सावली दिसली, पण ह्यावेळी ती एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये जाताना दिसली. ट्रॅव्हल केली. ट्रॅव्हल.
त्याला सुरुवातीला वाटलं की आता तर पक्का आहे, कन्फर्म आहे. तो तिथून बाहेर पडला त्या रूममधून, एडिटिंग रूममधून, तिथे गेला बघायला की नक्की काय. कारण इथं त्याला माहिती होतं की माझ्या टीमला पण सांगून का उपयोग नाही, कारण ते लोक पण मला पागल ठरवतील. तर मला आता जाऊन बघायचं आहे की खरोखर ते आहे की हा फक्त माझा भास आहे. पटकन पटकन तिथे धावत गेला. बघितलं तर ती आत्मा तिथे नव्हतीच. त्याला वाटलं कदाचित माझा भासच असेल. झोपलं पाहिजे की दारू कमी प्यायले पाहिजे, कारण माहिती आहे जी फिल्म इंडस्ट्री असते ती तशीच असते. तर तो बोला की कदाचित भासच असेल. तर तो पण असा जरा त्याने श्वास सोडला, सुटकेचा श्वास सोडला आणि रिटर्न येत होता. पण रिटर्न येतेवेळी त्याला अचानक बेडवर तीच आत्मा दिसली, जी समोर बसली होती, त्याच्याकडे बघून हसत होती आणि हातात तिच्या कच्चा मांस होता जी खात होती. आणि पूर्ण रक्त रक्त तोंडाला लागलेलं आणि त्याच्याकडेच बघून हसत होती. हे बघताच तो जोरात किंचाळला आणि धावत 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 परत इथे आला. त्याच्या टीमला सांगितलं, BP सगळं वाढलेलं होतं, म्हणजे तो ऑलमोस्ट बेशुद्ध व्हायच्या ह्याच्यात होता. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना वगैरे बोलवलं गेलं, माहिती काढलं, तर माहिती पडलं की बाबा ह्याला काहीतरी भयानकच दिसलं ज्यामुळे ह्याची अशी हालत झाली आहे. आणि तेव्हा समजलं की जो बिग बॉसचं घर आहे ना, त्यात काहीतरी आहे. आणि अशाच बऱ्याच गोष्टी आहेत काही ज्या बिग बॉसच्या हाऊसबद्दल आहेत आणि त्या हॉन्टेड आहेत. आता मला नाही माहिती की हे लोक मुद्दामून करतात की जे ॲक्ट करतात ते मुद्दामून TRPसाठी करतात. पण जेव्हा आपण त्यांचे फेसेस बघतो ना भाई, मला नाही वाटत की ते खोटं बोलत असतील. ह्याच्या व्यतिरिक्त बरेच असे जे फेमस जे सेलिब्रिटीज येऊन गेलेत ना, त्यांनी देखील सांगितलं की त्यांना रात्रीच्या वेळी एक बाई दिसते. आणि त्या बऱ्याच गोष्टी आहेत जे जे बोललं जातं आणि तिथे होतं. तर आता पुढच्या वेळी जेव्हा तू बिग बॉस बघशील, जेव्हा किंवा तुझी मम्मी जेव्हा बिग बॉस बघेल, तर त्या कंटेस्टंटला तर तुम्ही बघाच, आजूबाजूला पण नजर ठेवी कोणती आत्मा दिसते का. ही हॉरर स्टोरी भाईंदरमधली आहे. मला माझा मित्र आहे सुशांत, तो पण फोटोग्राफर आहे, आणि त्यांनी सांगितली होती. तर ही गोष्ट सुशांत जेव्हा कॉलेजमध्ये होता त्यावेळी घडली होती. ठीक आहे, ही 2006-07च्या आसपासची गोष्ट असेल. तर तुला माहिती आहे जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो आपण फुल ऑन मस्ती मूडमध्ये असतो, धमाल करतो, पार्टीज करतो, मित्रांबरोबर बाहेर जातो, पिकनिक, नाईट आऊट, हे सगळं आपल्यासाठी कॉमन असतं. तर असंच काय सुशांत बरोबरही झालेलं. तो त्याच्या मित्रांबरोबर कुठेतरी ट्रिपला गेला होता. ठीक आहे, आणि ट्रिपला जाऊन तो घरी लेट आला. 12:30-1च्या दरम्यान तो घरी आला. सुशांतने गपचूप दार उघडला, सगळेजण झोपलेले होते. झोपून जायचे सगळे लोक, त्याच्या घरी एकदम गाढ झोपलेले. हा घरी गेला आणि वॉशरूममध्ये गेला. वॉशरूममध्ये फ्रेश वगैरे झाला आणि बाहेर पडला. किचनमध्ये गेला, त्याने थोडंफार जे उरलेलं जेवण वगैरे होतं ना ते खाल्लं वगैरे. आईला उठवलं नाही. पण भाई ती जी रात्र होती ना ती खूप विचित्र होती. कारण त्याची आई, जिला म्हणजे ती खूप कच्ची झोप असायची. कोणाचा असा हलकासा आवाजसुद्धा आला तरी ती उठायची. पण त्या रात्री हा आतमध्ये आला, दरवाजा खोलला, वॉशरूमला गेला, किचनमध्ये शोधतोय, जेवायला घेतोय, तरीही ती उठली नाही. ही गोष्ट त्यालाही पचत नव्हती. पण त्याचं असं होतं की भाई ठीक आहे, जाऊ दे, बरं आहे, नाहीतर आई उठेल आणि उगाच मलाच ओरडेल, त्यापेक्षा बरं आहे, झोपली आहे, चांगलं आहे. आणि तो बाहेर हॉलकडे झोपायला आला. ठीक आहे, आता त्यांची 1 रूम किचन होता. ठीक आहे, सगळेजण हॉलमध्ये झोपायचे. ठीक आहे, आणि आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा रात्री झोपतो, टिपिकल मिडल क्लास बिहेवियर, आपण मेन लाईट काय लावत नाही. आपल्याकडे काय लॅम्प नसतो, आपल्याकडे असते ती डिम लाईट, रेड कलरची, येलो कलरची. आधी माहिती आहे ना असायची, एवढीशी छोटासा बल्ब असायचा, मंदिर लाईट. हां, मंदिरची लाईट. तर तशा टाईपची लाईट होती आणि तीच त्याच्या घरी होती, जेणेकरून बऱ्यापैकी उजेड होता आणि डिम होती एकदम. ती आला हॉलमध्ये आणि तो झोपायला गेला. ठीक आहे, झोपायला जात असताना त्याचा जो अंथरूण असायचा ना तो बेडवर असायचा, आणि बेड बरोबर खिडकीच्या खाली होता त्यांच्या, म्हणजे जी खिडकीला लागूनच बेड होता. आता जसंच तो बेडकडे गेला ना त्याने खूप भयानक गोष्ट पाहिली. आता असं मी तुला बोललो की घरी पूर्ण एकदम डिम लाईट होती, बाहेर स्ट्रीट लाईट होती. आता त्यांचा दुसऱ्या माळ्यावर घर होता. बाहेरून जेव्हा घरी अशी एकदम कमी उजेड असतो ना, बाहेरून लाईट खूप जास्त येते, तर त्या उजेडात त्याला एक सावळी दिसत होती. एका माणसाची सावळी, जसं एकदम हट्टा कट्टा असतो ना, म्हणजे एकदम बॉडी बिल्डर, तशा एका माणसाची सावळी त्याला दिसत होती. त्याला आधी वाटलं की ठीक आहे, म्हणजे काहीतरी असेल, म्हणजे
म्हणजे मे बी ग्रिलमध्ये काहीतरी सुकायला घातलं असेल, कपडे असेल, काहीतरी असेल जी जशी शॅडो येते. म्हणजे काय कधी कधी असं होतं ना की कोणत्या तरी एका गोष्टीची पण अशी सावली बनते, हां, परछाई अशी बनते, जसं वाटतं जणू काय कोणी माणूसच आहे असं वाटतं. त्यालाही तेच वाटलं. जेव्हा त्याने ती खिडकी उघडून पाहिली ना, ना कोणते कपडे वाळत घातलेले, ना कोणता माणूस तिथे उभा होता, नाही बाहेर समोर काहीतरी होतं, काहीच नव्हतं, एकदम क्लिअर. त्याने बंद केली खिडकी, परछाई गायब. थोड्या वेळानंतर त्याला असं जाणवलं की ती परछाई मोठी होते, परत लहान होते, परत मोठी होते, परत लहान होते. म्हणजे कसं की कोणतरी व्यक्ती पुढे जातोय, मग मागे येतोय, मग परत पुढे जातोय, परत मागे होते, म्हणजे लहान मोठी होते. हे ते तो घाबरला. तो जोरात किंचाळला, आपल्या आईला वगैरे उठवतोय, पण त्यावेळी कोण उठलं नाही. त्याची आई उठतच नव्हती. हे त्यासाठी सगळ्यात मोठी शॉकिंग गोष्ट होती. त्याची आई उठतच नव्हती. माहिती नाही काय असं विचित्र काय घडत होतं, पण कोणच उठत नव्हतं त्या रात्री. त्यांनी गपचूप ते अंथरूण जो पांघरूण होता ना, ते अंगावर घेतला आणि झोपून गेला. एक दिवशी सकाळी त्याची आई आणि त्याची बहीण काहीतरी कुजबुजत होती, म्हणजे एकदम हळू आवाजात एक दुसऱ्यावर कॉन्व्हर्सेशन करत होती. आणि तेही लोक ह्याचबद्दल बोलत होते की त्याच्या आईला आणि त्याच्या बहिणीला आदल्या रात्री सेम गोष्ट दिसली. आणि हे त्यांना सुशांतला नव्हतं सांगायचं, पण जशीच ही गोष्ट सुशांतने ऐकली तो बोला मला पण दिसलंय. हे ऐकून त्यांचा जो शक होता ना भाई, तो एकदम कन्फर्म झाला. एकदम कन्फर्म झालं, एकदम खरं पडलं. जर एक व्यक्ती बघतोय तर तो भास असू शकतो, जर एक दिवशी दिसते तर तो भास असू शकतो, पण ऑलमोस्ट दर तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांना हे जर दिसतोय, म्हणजे एक त्याचा टायमिंग होता. बरोबर 2:30 वाजून गेले ना की त्याची सावली दिसायची. सुशांत बोलतो की त्या रात्री त्यांच्या घरातलं कोणीच झोपलं नाही. ते लोक फक्त लाईट बंद करून बसले होते त्याची सावली बघायला. पण त्या रात्री त्यांना काही सावली दिसली नाही ती नाही. पण त्यांना माहिती होतं काहीतरी आहे, म्हणून त्यांनी आजूबाजूला जरा सांगितलं, लोकांना विचारलं, जे खाली त्यांच्या बिल्डिंगमध्ये एक छोटंसं मंदिर होतं त्यांच्या पुजाऱ्यांना वगैरे विचारलं. तेव्हा समजलं तिची सावली आहे ना, ती सगळ्यांना दिसते त्या फ्लोअरवरच्या. आणि ती सावली तिकडच्या राखणदाराची आहे. तो तिकडचा जागेवाला आहे, ज्याची ही जागा होती, त्यांचा पूर्वज जो होता त्याची सावली आहे, तो प्रोटेक्ट करत असतो. आणि तो इथून त्याच 2:30च्या टायमाला त्याची इकडून वाट असते आणि ती सावली दिसते. ज्या दिवशीपासून त्यांना हे माहिती पडलं ना, आणि ज्या दिवशीपासून ते लोक सुशांत त्यांचे घरातले लोक जेव्हा त्याला बघायचं म्हणजे ट्राय करायचे ना स्वतःहून, जे पहिल्यांदा बघितलं ते त्यांना स्वतःहून दिसलं, म्हणजे हे त्यांच्या नशिबात होतं. पण हे जेव्हा स्वतःहून बघायला जायचे ना, त्यानंतर त्यांना कधीच ती सावली दिसली नाही. पण त्यानंतर एक खूप विचित्र गोष्ट होऊ लागली त्यांच्याबरोबर, की बरोबर 2:30 वाजून गेले त्या टायमावर त्यांचा दार कोण ठोकून जायचा. बापरे. आणि हेही त्यांच्या रोज होत होतं बरोबर त्याच टायमाला. आणि जेव्हा ते लोक की होलमधून बघायचे, या गोष्टीमधून बघायचं, कोणच दिसायचं नाही त्यांना. सुरुवातीला त्यांना वाटलं, काही दिवसानंतर होतं त्यांना वाटलं की बाबा कोण लहान मुलगा असेल किंवा कोण असेल, काय असेल, भंकस करतोय. भंकस करतोय. त्याने आजूबाजूला सगळ्यांना विचारलं. महिनाभर त्याचे वडील विचारत होते, कारण त्याच्या वडिलांनी ती सावली कधी बघितली नव्हती. त्याच्या आईला आणि त्या बहिणीला वगैरे तर माहितीच होतं की तोच आहे. पण त्या वडिलांना विश्वास नव्हता. ते थोडे आपले वडील असतात पण ना, आपले बाबा टाईप, बाबा लोक माहितीच आहे तुला, फुल सायंटिफिक, की कोणाला घाबरत नाही एकदम. हे त्यांनी पण आजूबाजूला विचारलं, कोणच नव्हतं. म्हणजे कोणाला ते उत्तरच नाही मिळालं. आणि अजूनपर्यंत त्यांना खूप वेळ झाला, तो घर त्यांनी सोडून दिला, पण अजूनपर्यंत त्या घरात तशा गोष्टी होतात. ज्यावेळी त्याला पहिल्यांदा ती शॅडो दिसलेली, त्यावेळी त्याला अननोईंगली दिसलेली, म्हणजे ती त्याच्या नशिबात होती. पण जेव्हा ते स्वतःहून त्या गोष्टीला एक्सप्लोअर करायला गेले ना, तर कदाचित त्या एंटिटीला ते कळलं असेल आणि म्हणून ती अजून जवळ आली असेल. कदाचित त्या एंटिटीला काहीतरी सांगायचं असेल त्यांना.
कारण की असू शकतं. कारण असं होतं ना, की आपण ज्या गोष्टींबद्दल बोलतो आणि त्यांना समजतंय, तर त्यांचं असेल ना अजून जवळ येतो किंवा त्यांना काहीतरी शिकवायचं असेल किंवा माहिती नाही काय कारण होतं, कारण पण की 2-3 दिवस तो त्याच वाट जागेवर बघत होता. वाट बघत होता. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.